पाचपावली हद्दीत घडलेल्या एक जबरदस्ती चोरीच्या घटनेची माहिती समोर आली आहे। फिर्यादी 30 वर्षीय व्यक्ती तांडापेठ येथील निवासी असून रोजप्रमाणे आपल्या दुचाकीने कामावर जात होता। बांगलादेश लुक्का चौक येथे 23 वर्षीय यश डवला याने फिर्यादीची दुचाकी थांबवली आणि त्याला मनीष पांठेले येथील एका ठिकाणी घेऊन गेला। तिथे जगदीश गोखले याला फोन करून बोलावले आणि तो त्याच्या 2 साथीदारांसह तिथे पोहोचला। जगदीश आणि त्याचे साथीदार फिर्यादीसोबत शिवीगाळ करू लागले आणि त्याने चाकू दाखवून फिर्यादीकडून पैसे जबरीने मागितले। फिर्यादीकडे पैसे नसल्यामुळे आरोपींनी फिर्यादीचा मोटरसायकल, 2 मोबाईल फोन आणि 5,000 रुपये किमतीचे टूल किट हिसकावले। त्यांनी एकूण 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरला आणि फिर्यादीला पट्ट्यांनी मारहाण केली। पाचपोली पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला आणि घटनेच्या गांभीर्यामुळे 24 तासाच्या आत 3 आरोपींना अटक केली आहे। चौथा आरोपी अजून फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे। याबद्दल अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिली आहे, ऐकूयात। बरोबर आहे, लोकेश धकाते आपल्या गाडीने भरतवाडा दुर्गानगर येथे जात असताना यश डवल्या नावाचा एक क्रिमिनल आहे, त्यांनी त्याला रस्त्यावर अडवलं। बांगलादेशला लुक्का चौकात घेतला। त्या ठिकाणी जगदीश गोखलेला फोन करून बोलवलं। जगदीश गोखलेवर पण 27-28 गुन्हे आहेत। तो 2 लोकांना घेऊन आला, ते बिट्टू चौरे आणि लक्की एडेचाल म्हणजे सोनवणे। त्या सर्वांनी मिळून त्या लुक्का चौकातून त्या मोटरसायकलने त्याला बसवले। जबरदस्तीने पैसे मागत होते, तो पैसे नाही दिला। त्याच्यामुळे त्याला कलकत्ता रेल्वे लाईन बांगलादेश तिथं घेऊन गेले आणि जगदीश गोखले हा चायना मेडचे चाकू दाखवला। पैसे दे म्हणलं। त्यावेळेला त्याच्याकडे पैसे नव्हते, तर त्याची मोटरसायकल हिसकावले, त्याच्याकडे 2 मोबाईल हिसकावले, त्याच्याकडे टूल किट होता 5,000चा, म्हणजे टोटल 1,30,000चा मुद्देमाल जबरीने हिसकावून पट्ट्याने मारले। त्या शरीरावर पट्टे बेल्ट जो राहतो त्याच्याने मारले आणि चायना मेड चाकू दाखवून हे सर्व प्रकार झालेले आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर मारहाण करून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। 24 तासाच्या आतमध्ये सध्या 3 आरोपी अरेस्ट आहेत। त्यांच्याकडून सर्व गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल आणि जबरीने चोरी नेलेला मुद्देमाल सर्व जप्त केलेले आहे। आता 1 आरोपी बाकी आहे, त्याला पण लवकरच अटक करू। सर, जे आरोपी अटक आहे त्यांचा पार्श्विक रेकॉर्ड काय समोर आला आहे? आणि सर, आपल्या ज्या एरियामध्ये हे लोक राहतात तिथे आपल्या नावाचा मोठे बॅनर लावून हे लोक दहशत निर्माण करतात, त्यानंतर पोलीस काय करणार, काय? नाही, त्याच्या बाबतीत आपण मनपाला पत्र व्यवहार करून त्याला ते काढून घेऊ। ते तुम्ही निदर्शनाला दिले ते आपण काढून घेऊ, त्याच्यात काही शंका नाही। आणि हे लोक भाईगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे, त्यांना आपण भाईगिरी होऊ देणार नाही। कायदेशीर कारवाई करून त्यांना प्रिव्हेंटिव्ह करू, त्यांना पुढील कायदेशीर कडक कारवाई करू। सर, जे अटक आरोपी आहेत त्यांचा काही पार्श्विक रेकॉर्ड समोर? ते पूर्ण सर्व क्रिमिनल रेकॉर्डचे आहेत। जबरी चोरी आहे, 302, 307 सारखे गुन्हे आहेत त्यांच्यावर, खंडणीसारखे गुन्हे आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यावर आमचा आता वॉच आहे, अटक केलेली आहे त्यांना। पुढील कडक कायदेशीर कारवाई करू। महान्यूज 7 करता कॅमेरा पर्सन विशाल बंबड़वाड़सह रिंकू पांतावने, नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100.